नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। गुंजरगा गावातील पिके पाण्याखाली तर घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य पाण्यात। निलंगा तालुक्यात पावसाने व पुराने शेती पिकाचे अतोनात नुकसान। निलंगा तालुक्यातील गुंजरगा परिसरात अतिवृष्टीचा हाहाकार झाला असून हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेल्याने शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने आमच्या बांधावर येऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा व आम्हाला तातडीची मदत करावी अशी मागणी गुंजरगा येथील शेतकरी रमेश धुमाळ, शेखर पाटील, सिद्धेश्वर सूर्यवंशी, धनाजी मुळे, ज्ञानेश्वर शिंदे, मारुती धुमाळ, अण्णाराव धुमाळ, दीपक धुमाळ, शंकर गोबाडे, अशोक शिंदे, डॉक्टर बालाजी धुमाळ, दत्ता शिंदे, मनोज शिंदे, बाळू भोसले, वैजनाथ शिंदे, भरत धुमाळ, भीमा धुमाळ, शिवाजी धुमाळसह शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांसमोर टाहो फोडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली। नाव सुधीर वेंकटराव पाटील, राहणार गुंजरगा। आमच्याकडे अतिवृष्टी झाल्यामुळे जमीन व नदीकाठचे पिके वाहून गेलेले आहेत। प्रशासनाचे लक्ष नाही आहे आमच्याकडे। तेरणा नदीचे पाणी सोडल्यामुळे आमच्या शेतामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे, तरी प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही। रात्रभर लाईट नाही, मोबाईलला चार्जिंग नाही, संपर्क करण्यात येत नाही। तरी प्रशासनाला अशी विनंती करतो की आपण येऊन स्थळाची पाहणी करून जावे। एकरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावं व लाईट बिल व शेताचे टॅक्स सगळं पूर्ण माफ करण्यात यावं ही शासनाला विनंती करतो की सर आमच्या तेरणा नदीला वरून बॅरेजून पाणी जास्त सोडल्यामुळं आमची शेती पार वाहून गेलेली आहे। तरी सरकारनं रासोळ आमच्या गावात अंधार आहे। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की नकर इकडे दुर्लक्ष झालं आहे, तुम्ही येऊन आमच्याकडे थोडं वेळ येऊन संपर्क साधला तर तुम्हाला खरोखरच आमची परिस्थिती काय आहे ती कळेल आज जनतेला। म्हणजे आमचं फारच शेत सध्या सगळं वाहून गेलेलं आहे, तरी तुम्ही दखल घ्यावी। आणि माननीय आमदार साहेब तुम्ही येऊन नकर प्रशासन कसं आहे, जनता फक्त मतदानाच्या वक्ताला तेवढं आमच्याकडे येत आहो आणि इतर टायमाला कोण येत नाही, कुठला अधिकारी नाही, कुठला प्रशासक नाही, कुठला कोणीच नाही। शेतकऱ्याला कोण मायबाप आहे का नाही नका तुम्ही येऊन आमच्यासाठी नका। तकलीफ आमची फार शेत जमीन आमची सगळी पुरा खरडून गेलेली आहे, तरी येऊन तुम्ही नकर बघणं कामाचं आहे। एवढीच विनंती करतो की प्रशासनाला लवकरात लवकर कोणीतरी माणसं तुमचे अधिकारी, BDO, तहसीलदार कोणीतरी वाट लावून द्यावं हीच विनंती करतो। नमस्कार। ही पाणी बघा नका, चौकडी पाणी दाखवा नका इकडे सगळीकडे। खरंच या ठिकाणी ह्या मावशीचे पूर्ण जनावर कोंबडे काय की हिचा पसारा पार शेतातला पार वाहून गेलेला आहे। या ठिकाणी आम्ही त्या मावशीला वाचवायला आलो। पाण्यानं हाहाकार माचवलेला आहे, पार जमिनी साऱ्या गेल्या आणि पिकं शेतकऱ्याचे पार विध्वंस झालेला आहे। या ठिकाणी जगण्यासाठी काहीही उरलेलं नाही। या गुंजरगा गावामध्ये अतिशय हाहाकार पाण्यानं माचवलेला आहे
आणि या ठिकाणी काहीतरी प्रशासनाने येऊन इथं पाहणी करावी आणि शेतकऱ्याला काहीतरी न्याय द्यावा असं ग्रामस्थाच्या या ठिकाणी कुणाचाही संपर्क होत नाही। लाईट या ठिकाणी रात्रभर कसलीच लाईट नाही, मोबाईल कुणाचा चालू नाही आणि या ठिकाणी प्रशासन सुद्धा आलेलं नाही कोण बघायला आणि पूर्ण जमीन सगळी गेलेली आहे, पिकं गेलेली आहेत। गुंदरगा गावामध्ये हाहाकार माजलेला आहे, पाण्यानं पूर्ण गावाला विळखा घेतलेला आहे आणि या ठिकाणी या मावशीला आम्ही वाचवलो। पूर्ण या मावशीचं सगळं या ठिकाणी शेतातलं नुकसान झालेलं आहे, काहीच उरलेलं नाही। तालुका निलंगा जिल्हा लातूर या गुंदरगा गावातील तेरणा नदीचं पाणी सगळं घुसून शेतकऱ्याचं हातोनात नुकसान झालेलं आहे। नदीकाठच्या शेतकऱ्याचं पूर्ण ऊस व सोयाबीन पूर्ण पाण्याखाली आहे, तरी शासन इकडे बघत नाही। शासनाला माझी विनंती आहे की शासनानं तात्काळ येऊन पंचनामे व पाहणी करावी व तसेच शेतकऱ्याला निसर्गही कोपला शासन बी कोपलं, इकडे कोणीही बघत नाही। तरी शासनाला प्रशासनाला माझी विनंती आहे की तात्काळ येऊन या पूरस्थितीचं पाहणी करावं। रमेश तुकाराम धुमाळ, खरोखरच माझी शेती आज पाण्याखाली आहे का नाही शासनाला कळावं म्हणून ह्या पाण्यात येऊन उभारून आता जलसमाधी घेऊ का वाटलेले असं, तरी सरकारने याची दखल घ्यावं मला वाटतंय। नाही घेतलो तर मी 4-5 वाजून इथं आज माझं सगळंच घरदार इथं आणून आता ती शेड गेले आमचं पाण्यात सध्या सरसच्या तिकडे नकर कॅमेरामॅनला सांगतो की तिकडे दाखवा नकर फार शेत आमचं पाण्यात आहे, जनावर पाण्यात आहेत, सगळं पाण्यात आहे। तरी एवढी सरकारला नम्र विनंती आहे काहीतरी योजना करून त्या जनावराला बाहेर आणायचं बघावं नकर तुम्ही। एवढं बोलून मी 2 गोष्टी थांबतो।